25 गावांचा जीव धोक्यात, खड्ड्यात बेशर्माचे झाडे लावून प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन. शिरढोण कोलेगाव मार्गाविरोधात तरुणांचा अनोखा निषेध. शिरढोण कोलेगाव राज्य मार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात शिरढोण येथील तरुणांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पावसामुळे रस्त्यावर निर्माण झालेल्या पाण्याने भरलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये बेशर्माची झाडे लावून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या मार्गाच्या कामास सुमारे 3 वर्षापूर्वी मंजुरी मिळाली होती. संबंधित ठेकेदाराने काही ठिकाणी रस्त्यालगत खडी फोडून ठेवली असली तरी प्रत्यक्ष रस्ते बांधकामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. परिणामी संपूर्ण मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. अलीकडील पावसामुळे या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांसमोर अतिरिक्त अडचणी निर्माण झाल्या आहेत. या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तसेच वाढत्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढल्याचीही नागरिकांची तक्रार आहे. सुमारे 25 गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने रुग्णवाहिका सेवा, प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिला, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दररोज मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. गंभीर रुग्णांना उपचारासाठी नेताना खड्डेमय रस्त्यामुळे अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान मंजुरी मिळूनही काम रखडल्यामुळे संबंधित यंत्रणा, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शिरढोण कोलेगाव मार्गाचे काम तातडीने सुरू करून रस्ता सुरक्षित आणि वाहतुकी योग्य करावा अशी मागणी वाहनधारक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या अनोख्या निषेध आंदोलनात अश्रुबा जाधव, अशोक महाजन, उमेश महाजन, निलेश ओमने, प्रदीप पवार, तात्यासाहेब बोंदर, अमित ओमने, अनिकेत महाजन, रणजित महाजन आदी तरुणांनी सहभाग नोंदवला. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता शिरढोण प्रतिनिधी ताजखा पठाण. 3 वर्षापासून गेली आजचीच आहे. जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना, रहिवासी लोकांना, शेतकरी लोकांना इथं खूप त्रास सहन करावा लागत आहे. 3 वर्ष झालं आम्ही ह्याच परिस्थितीमध्ये इथं वागतो राहतो. तरी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करण्यात येईल ही प्रशासनाला आमची विनंती आहे. कोलेगाव रोडमुळे काय आपली होते नुकसान, जायला प्रॉब्लेम, खड्डे पडलेत. ही खडी टाकून ठेवली 3 वर्ष झाले, कोणतं काम करीन काय नाही. अडचण कशात येईल? अडचण म्हणजे कशा चला येईना, ह्याच्यातून अडचण काय येणार आहे. इथून गावाकडे जायचं मला 1 तासभर लागला या रस्त्यामुळे. काल एक बाई पडली, तिचा पाय मोडला. कोण जिम्मेदार आहे? काय खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, काय संबंध? काय उपयोग आहे हा सांगा तुम्ही मला. काय रस्त्याची परिस्थिती झाली? काल डिलिव्हरीचा पेशंट एमर्जन्सी मध्ये फेल झाला, एक्सपायर झाला. ती काय संबंध त्याचं? कसं करायचं त्याला? बरोबर आहे. पेरणीचा टाइम मला आता ही नांगरायचं कसं, कसे ट्रॅक्टर यायचे, कसा रस्ता ही? आज 10 वर्ष जसं कळत तसा रस्ता आजच आहे. काय याला कोणी दुर्लक्ष, कोणी बघा नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.